कोकणातल्या भटकंतीमध्ये मला गौरव जोशी भेटला, जो अमेरिकेत नोकरी करत होता आणि ते सगळं सोडून पुन्हा मायदेशी परतला. रत्नागिरीजवळच्या कोतवडे गावामध्ये त्यांनी त्याचं हे विश्वास होमस्टे नावाचं एक नवीन जग सुरू केलंय. विश्वास हे माझ्या बाबांचं नाव. अच्छा. म्हणजे माझं पूर्ण नाव गौरव विश्वास जोशी. आणि आय लॉस्ट हिम व्हेन आय वॉज इन US. आणि बाबा मला भयंकर क्लोज होते, त्यामुळे तो जो शॉक आहे त्या शॉकला कुठेतरी मला एक चालना करून द्यायची होती की मी काहीतरी त्यांच्या मेमरीमध्ये बनवलंय आणि ह्याच्या रूपात मला ऍक्च्युली त्यांचा आशीर्वाद लाभलाय. क्या बात. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझे समजू एक शकतो. इमोशनल त्याला तो अँगल आहे. बाबांचं नाव, त्यांना कोकण फार आवडायचं. मोनोटोनस लाईफ मधनं कुठेतरी बाहेर येऊन काहीतरी वेगळं याच्यातनं सुचलं आणि ते एक्झिक्यूट होत गेलं. तर नॉर्मली कसं आहे, रत्नागिरी आणि गणपतीपुळ्याच्या मध्ये असल्यामुळे ज्याला कोकण किंवा रत्नागिरी भाग एक्सप्लोअर करायचा आहे त्याला हे मोक्याचं ठिकाण किंवा हे सोयीचं ठिकाण ठरतं. आमची USP म्हणजे तिथं आम्ही जो क्लिनलीनेस ठेवतो आणि फूड, ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या असतात. येणारा गेस्ट हा तिथे असणारी स्वच्छता आणि तिथे असणारं जेवण याच्यावरनं तुम्हाला जज करतो. आता गणपतीपुळ्या साईडला जर तुम्ही गेला तर तिथे जयविनायक टेम्पल आहे, जयगड आहे, तिथे लाईट हाऊस आहे, नंतर आय थिंक तिथे म्युझियम पण आहे, कोकण म्युझियम एक आहे. अच्छा. आरेवारे बीच इथनं जवळ आहे, 6 किलोमीटरवर आहे आरेवारे. काजीरबाटी बीच आहे जिथे वॉटर स्पोर्ट्स वगैरे असतात. आणि रत्नागिरीत आपल्या लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान आहे, किल्ला पॅलेस आहे, पावस सारखं ठिकाण आहे, देवगली बीच आहे. बघण्यासारखं खूप आहे. तर बघण्यासारख्या गोष्टी पुष्कळ आहेत आणि 2 ते 3 दिवस हवेत हे सगळं कव्हर करायला. मला ते फार आवडायचं. ती लाल माती, कोकणातली ती कौलारू घरं. आम्हाला असं गाव नव्हतं, स्वतःच असं गावातलं घर नव्हतं. आज असते तर त्यांना म्हणजे खूप आनंद झाला असता. खूप खुश झालेस.